नमस्कार. मी संगीता रेसिपीमध्ये मनापासून सगळ्याचं स्वागत करते आणि मी पाया सूप बनवणार आहे. असे हे पाय तिथूनच घेतले जे मटणवाले लोकं असतात त्या लोकांजवळून आणि त्याने व्यवस्थित साफ करून दिले. तर जाळून भाजून म्हणजे जे प्रोसिजर करतात ते करून दिले आणि स्वच्छ धुवून पण दिले त्या लोकांनीच. तर मी हे असे 200 ग्राम असे हे पीस आता आणि मी हे याला व्यवस्थित घरी आणून पण चांगल्या पाण्यानं धुवूनच घेतलेलं आहे. अशी मी तयारी दाखवते. मग आता हे साफ धुवून घेतलं मी. ही अशी तयारी केली. 2 कांदे घेतले मिडियम साईजचे, दालचिनी आणि हे थोडी काळी मिरची आणि लवंग आता आणि 2 मिरच्या घेतल्या, थोडासा कोथिंबीर आणि आलं लसूण. असं हे सगळं मी तयारी केलेली आहे. हे थोडंसं तूप घालते मी. तुम्ही तेल म्हणजे तुम्हाला काय वापरायचं ते वापरू शकता. तेल किंवा तूप किंवा राईचं तेल असं काही थोडंसं टाकू शकता, 1 चम्मच. जास्त काय आपल्याला तेल वगैरे नाही पाहिजे. तर हे मी असं त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे. आलं लसूण असं काय आपल्याला खूप लाल कलर करायची गरज नाही, का आता सूप म्हणल्यानं थोडं नॉर्मलच भाजायचं आहे आपल्याला. थोडंसं छान परतलं कांदे घालायचे आपल्याला. म्हणजे कांदा चिरून ठेवलेला आहे ते थोडं भाजून घ्यायचं. जास्त परतायचंच नाही आपल्याला, थोडंसं हलकं भाजून घ्यायचं सगळं. सोबतच हे टाकून द्यायचं. हे असं चांगलं परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हळद आणि मीठ आणि हे जे चिरून ठेवलेला कोथिंबीर. सोबतच आपल्याला 2 ते 2.5 ग्लास असं पाणी घालायचं आहे. असं 2 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. तुम्हाला याच्यामध्ये जर लाल कलर पाहिजे असेल तर थोडी लाल पावडर टाकू शकता तुम्ही. आणि जर पिवळाच कलर ठेवायचा असेल तर फक्त हिरवी मिरची बस. याला व्यवस्थित आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहात. बघू शकता आता हे कुकर थंड झालं आणि खूप छान असं आपलं सूप तयार आहे. मस्त असं मसालेदार मस्त सूप आता आपल्याला पियाचं आहे. खूप छान असं शिजलं पण हे खूपच छान. बघू शकता किती सुंदर झालं आणि खूपच चविष्ट आहे सूप. असं नक्की ट्राय करा. संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा.